यानंतरची बातमी रशिया युक्रेन युद्धविरामाबाबतची 15 मे रोजी तुर्कीतील थेट वाटाघाटीनंतर रशिया युक्रेन यांच्यातली बोलणी काही पुढे सरकली नव्हती। रशियानं तर युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्लाही चढवला। त्यामुळे रशियाला खरंच शस्त्रसंधी हवी आहे की नको याबाबत शंका उपस्थित होऊ लागली। तर जोपर्यंत आपण पुतीन यांच्याशी बोलत नाही तोपर्यंत मार्ग निघणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं। सोमवारी अखेर तीनही राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवरून वेगवेगळं बोलणं झालं आणि ही बोलणी आता पुढे सरकतील अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। सोमवारचा दिवस रशिया युक्रेन यांच्यातल्या युद्धविरामासंदर्भातल्या वाटाघाटींसाठी महत्त्वाचा ठरला। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत आधी युक्रेनियन अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी आणि त्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला। त्यातही पुतीन ट्रम्प यांच्यातल्या संवादाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं, कारण मी आणि पुतीन एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत यात काही तोडगा निघत नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं। ट्रम्प यांनीच या संवादाबाबत ट्रुथ सोशलवरून माहिती दिली। मी रशियन अध्यक्ष पुतीन यांच्याशी 2 तास फोनवरून चर्चा केली। आमची बातचीत सकारात्मक झाली। मला वाटतं रशिया युक्रेन हे युद्धविरामाच्या दिशेने लवकरच वाटाघाटी सुरू करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतील। वाटाघाटींच्या अटी दोन्ही देशांमध्येच ठरतील, कारण यामधील अनेक तपशील इतर कोणालाही माहिती नसतील। तर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या संवादाचं विश्लेषण केलं। Of course I did. I talked to him about it. I said, when are we going to end this, Vladimir? अर्थात मी त्यांच्याशी बोललेलो आहे। मी त्यांना म्हटलं की आपण हे कधी थांबवणार व्लादिमीर। मी त्यांना बरेच वर्ष ओळखतोय। मी म्हटलं आपण हा रक्तपात कधी थांबवणार आहोत। हा नरसंहार आहे आणि मला वाटतं त्यांनाही आता थांबायचं आहे। तर ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी फोनवरून बोलण्यापूर्वी आणि बोलणं झाल्यानंतर असं 2 वेळा झेलेन्स्कींशीही बोलणं केलं। त्याबाबत दोघांनी दुजोरा दिलाय। मी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी 2 वेळा बोललो। एक म्हणजे युक्रेनसाठी शस्त्रसंधी अतिशय महत्त्वाची आहे याबाबत इस्तंबूल आणि त्याआधीही बोललो आहोत। दुसरं म्हणजे अमेरिकेनं आता रशियाविरोधात आणखी कडक पावलं उचलली पाहिजेत। जर रशियानं शस्त्रसंधी केली नाही तर निर्बंध लादले पाहिजेत। मी त्यांना पुतीन यांच्याशी बोलण्याआधी एक विनंतीही केली होती, युक्रेनशिवाय वाटाघाटी पुढे जाऊ नयेत। त्यामुळे पुतीन यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी माझ्याशी पुन्हा संवाद साधला। तर रशियानंही ट्रम्प यांच्याशी पुतीन यांची फोनवरून सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलंय। पुतीन यांचे निकटवर्तीय युरी उशाकोव यांनी याबाबत माहिती दिली आहे। दोन्ही अध्यक्षांमध्ये बऱ्याच मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली। अर्थात युक्रेनच्या मुद्द्यावरही पुढे संवाद चालू ठेवण्याबाबत ते बोलले आणि नजीकच्या काळात दोन्ही अध्यक्षांच्या भेटीविषयी देखील दोघांनी चर्चा केली। मात्र त्यासाठी आधी पूरक वातावरण तयार झालं पाहिजे आणि दोन्ही अध्यक्षांनी अशा बैठकीसाठी व्यापक तयारी केली पाहिजे यावर सहमती दर्शवली आहे। आता तीनही बाजूंनी या वाटाघाटींबाबत सकारात्मकता तर दाखवली आहे, मात्र खरा प्रश्न आहे तो म्हणजे शस्त्रसंधी होणार का आणि ती कधी होणार? कारण ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्याशिवाय इतर कुणाचंही पुतीन काही ऐकणार नाहीत आणि हे जर खरं असेल तर याआधी ट्रम्प पुतीन यांच्यात याच मुद्द्यांवर फोनवरून बातचीत तर झाली आहेच। 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प पुतीन यांच्यात 3 वेळा फोनवरून संभाषण झालं। 12 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रम्प आणि पुतीन यांच्यात युक्रेन युद्ध संपवण्याबाबत चर्चा झाली। 18 मार्च 2025 रोजी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये युद्धबंदी आणि शांततेवर बातचीत झाली। 19 मे 2025 रोजी 2 तासांहून अधिक काळ संभाषण झालं। यात युक्रेन युद्धासह अनेक मुद्द्यांवर खल झाला। मात्र याआधी 2 वेळा बोलणं झाल्यानंतरही ना युद्ध थांबलं ना प्रत्यक्ष शस्त्रसंधी झाली। अगदी वाटाघाटींबाबत बोलायचं झालं तर 15 मे रोजीचा इस्तंबूलमधील बैठकांचा अपवाद वगळता रशिया युक्रेन यांच्यात थेट बैठकही झालेली नाही। झेलेन्स्की आणि पुतीन हे समोरासमोर येऊन बोलतील हे सध्या तरी कठीणच दिसतंय। अशात सारं लक्ष ट्रम्प यांच्या हालचालींकडे आहे। ट्रम्प आणि पुतीन यांची थेट भेट झाली तर त्यात ते खरंच मुसद्देगिरीनं पुतीन आणि झेलेन्स्की यांना समोरासमोर बसून वाटाघाटी करण्यास भाग पाडतात का?
युक्रेनला अपेक्षित तात्काळ शस्त्रसंधी करण्यास ट्रम्प पुतीन यांना राजी करतात का आणि हे 3 वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध खरंच थांबतं का याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.